नमस्कार श्रोते हो, मी दत्ता सरदेशमुख. आज एक छोटीशी कथा आपल्यासाठी मी ध्वनिमुद्रित केली आहे. सापडलेली 100 रुपयांची नोट. लेखक अनामिक आहेत. कथा बोध घेण्यासारखी आहे. सापडलेली 100 रुपयांची नोट. सातवीत असेल मी तेव्हा. दुकानाच्या जवळून जात असताना एक 100 रुपयांची नोट मला सापडली. इकडं तिकडं बघत भीत मी ती उचलली आणि खिशात ठेवली. पण हे 100 रुपये खर्च कसे करायचे? कारण त्यावेळी 25 पैशात मूठभर गोळ्या मिळायच्या. 8-10 दिवस पैसे तसेच ठेवले. नंतर माझ्या आजोळी यात्रा होती, तिकडे गेलो होतो. मावस भाऊ लहान होता, त्याला पैसे सुट्टे करायला सांगितले. तो एका दुकानात गेला आणि सुट्टे करून आला. दुकानदारानं 20-20च्या 5 नोटा दिल्या घाईघाईत. आता तर प्रश्न गंभीर बनला होता. यात्रेत कसेबसे 15 रुपये खर्च केले, तेही दोघात. नंतर गावाला आलो. खिशात 85 रुपये शिल्लक. काय करायचं ते लक्षात येत नव्हतं. घरी सांगितलं तर आत्तापर्यंत का बोलला नाहीस म्हणून मार पडणार. दुसऱ्या दिवसापासून माझ्या मित्रांच्या अक्षरशः चंगळ सुरू झाली. तरीही किती पैसे माझ्याकडे आहेत ते सांगता येत नव्हतं. कारण कुणी फुटलं तर आपण फुटेस्तोवर मार खाणार याची हमी. रोज कुल्फी काय, चॉकलेट काय, मज्जाच मज्जा. पण घरात आलो की हळूहळू चालायला लागायचं. कारण खिशातली चिल्लर वाजायची फार मोठी भीती होती. 8-10 दिवसात कसेबसे 20 रुपये खर्च केले. खिशात अजूनही 65 रुपये बाकी. आता तर मित्रांवरही खर्च करता येईना, कारण आत्तासारखा पॉकेट मनीचा फंडा त्यावेळी नव्हता. नशिबानं साथ दिली. शाळेत सरांनी फीचे 20 रुपये आणायला सांगितले. सगळ्यात अगोदर मी भरले. सरांनी थोड्या प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडं पाहिलं. कारण इतक्या लवकर फीचे पैसे घरून कधीच मिळत नव्हते. आता 45 रुपये शिल्लक होते. अर्धा पडाव जिंकलो होतो. कारण 20-25 दिवसात 55 रुपये खर्च करण्यात यशस्वी झालो होतो. पुढच्या 20-1 दिवसात हा याचा प्रश्न सुटणार याची खात्री पटली होती. पण मित्रहो, नशिबात वेगळंच लिहिलं होतं. झालं असं की माझे वडील एका वर्गमित्राच्या घरी बसले होते आणि तो रडून घरी सांगत होता की फीचे पैसे सगळ्यांनी भरले, मला सर बोलतात. नशीब बलवत्तर तो अ तुकडीत होता आणि मी ब तुकडीत. वडील घरी आले. मला फीबद्दल विचारलं. मी बोललो, तुम्ही रागावणार म्हणून मी नाही मागितले. वडिलांनी 22 रुपये दिले. 20 रुपये फीचे आणि 2 रुपये खाऊसाठी. मी खाऊचे पैसे नको म्हणत होतो, तरी मिळालेच. अक्षरशः वैतागून गेलो होतो. पैशाने भंडावून सोडलं होतं मला. मी खर्च करायला पाहत होतो आणि ते परत माझ्याकडे येत होते. मित्र हो, माणूस अडचणीत सापडला तरच देव आठवतो. मलाही तो आठवला. तडक मंदिर गाठलं. मारुतीरायापुढे 10 रुपये आणि शिवलिंगासमोर 10 रुपये ठेवले आणि कळवळून प्रार्थना केली, देवा काही कर, पण हे पैसे संपव. मी परत सापडले तर कधीही उचलणार नाही असे पैसे. नंतर कसेबसे बाकीचे पैसे संपवले. मित्र हो, आजही ती वेळ आठवली तर मला खूप हसू येतं. अहो, आज कितीही पैसा आला तरी पुरत नाही. तेव्हा मात्र संपत नव्हते. कुणीतरी बरोबर म्हटलं आहे, लहानपणी आईवडिलांच्या पैशावर सगळ्या गरजा भागायच्या आणि आज स्वतःच्या पैशात पोटसुद्धा कसंबसं भरतं. सापडलेली 100 रुपयांची नोट. मित्र, आत्ताच आपण कुणा अनामिकाच्या लेखणीतून अतिशय मनोरंजक आणि त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून ही सत्यघटना आहे. आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया अनामिक लेखकाला मी समर्पित करतो. ही पोस्ट प्रसाद नाडगौडा, जयसिंगपूर यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपण जरूर कळवा.
8329730186.